नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये 4629 जागांसाठी फायनल कट ऑफ किती लागू शकतो। तरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे, कारण की आपण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो। चला तर मित्रांनो, पाहूयात कॅटेगरीनुसार कट ऑफ। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर आता लिस्टमध्ये सर्वात प्रथम कॅटेगरी आहे जनरल म्हणजेच ओपन कॅटेगरी। तर ओपन कॅटेगरीसाठी 25 मार्क्सचा कट ऑफ लागू शकतो। तर जर तुमची कॅटेगरी ओपन असेल आणि जर तुम्हाला 25 मार्क्स पडले असतील तर तुम्हाला नक्कीच फायनल टायपिंग टेस्टसाठी बोलवलं जाईल। तर त्यानंतरची कॅटेगरी आहे ओबीसी। तर ओबीसी या कॅटेगरीसाठी 23 मार्क्सचा कट ऑफ लागू शकतो। त्यानंतरची कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस। तर ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी 21 मार्क्सचे कट ऑफ लागण्याची शक्यता आहे। त्यानंतरची कॅटेगरी म्हणजे एससी कॅटेगरी। तर एससी या कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 19 मार्क्सचा लागू शकतो। त्यानंतरची कॅटेगरी आहे एसटी। तर एसटी या कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 17 मार्क्सपर्यंत लागू शकतो। आता त्यानंतर म्हणजे शेवटची कॅटेगरी आहे एनटी। तर एनटी या कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 15 मार्क्सपर्यंत जाऊ शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला किती मार्क्स पडले ते मला कमेंट करून कळवा आणि आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल। तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण की आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।